आपण जर घरच्या घरी बाजारात मिळतात तसेच जाळीदार कापसाहून हलके मऊ लुसलुशीत परफेक्ट लादीपाव बनवू शकतो, तर बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह असलेले आणि शिळे लादीपाव आणायचंच कशाला. लादीपाव तुम्हाला कट करून दाखवला. तुम्ही लादीपावचा रंग, टेक्स्चर, जाळी सगळं पाहताय किती परफेक्ट आहे. एकदा काही रेसिपी तुम्ही व्यवस्थित पाहिली आणि लादीपाव घरीच बनवले की बाहेरचे लादीपाव तुम्ही अन्न तर विसरूनच जाल. 100% नो फेल परफेक्ट रेसिपी. लादीपाव करण्यासाठी आपल्याला इन्स्टंट ड्राय ईस्ट लागणार आहे. 2 टीस्पून ड्राय ईस्ट घेतलं, त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालायची, अर्धा कप कोमट पाणी घालायचं. खूप कडकडीत गरम नको आणि गार नको. बोट ठेवला तर 2 मिनटं ठेवू शकू असं. मिक्स करून 15 मिनटं बाजूला ठेवायचं. 15 मिनटांनंतर ईस्ट छान ॲक्टिव्ह झालेला आहे. साखर जरूर घालायची, ते आपल्या ईस्टचं जेवण आहे एक प्रकार आणि ईस्ट छान ॲक्टिव्ह होतं. तुमचं ईस्ट असं ॲक्टिव्ह नाही झालं तर समजा ते खराब आहे, त्यापासून पीठ मळू नका, लादीपाव होणार नाही. आता इथे आपल्याला लादीपाव करण्यासाठी मैदा लागणार आहे. 600 ग्राम हा मैदा आहे. 240 ml च्या कपने म्हणाल तर 4.5 कप मैदा आहे. हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. यामध्ये एक 15 ते 17 लादीपाव परफेक्ट तयार होतात. मैदा चाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही मैद्याची रेसिपी आहे, यापासून तुम्ही गहूपीठ वापरून पाव करू शकत नाही, ती पद्धत वेगळी असते. चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये 1.5 टीस्पून मीठ घालायचं आहे आणि 2 टेबलस्पून रिफाईंड तेल घालायचं आहे, रिफाईंड ऑइल. कुठेही आपल्याला बटर वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. 2 टेबलस्पून तेल घातल्यानंतर सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि जे ईस्ट आपण ॲक्टिव्ह करून ठेवलं आहे ते मिश्रण घालायचं. छान असं फुललं तरच समजायचं की तुमचे पाव छान होईल. ईस्ट चांगल्या क्वालिटीचं वापरायचं. आणि अजून अर्धा कप पाणी मी त्या बोलमध्ये घातलं आणि ते इथे घातलं, म्हणजे अर्धा कप ईस्ट ॲक्टिव्ह करताना आणि अर्धा कप आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मऊ असा डो करायचा आहे. खूप पण बॅटरसारखं करू नका. बरेच जण खूप बॅटरसारखं करतात, तितकं करण्याची गरज नाही आहे. फक्त थोडं थोडं पाणी घालायचं आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडं सैल इतकं आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकूण मला किती पाणी लागलं शेवटपर्यंत सांगेल. संपूर्ण पाणी आपल्याला कोमटच वापरायचं आहे. गार किंवा कडकडीत गरम पाणी वापरायचं नाही. थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं. आपण त्यामध्ये 2 मिनटं बोट ठेवू शकू ना, असं कोमट असावं. एकूण मला बरोबर इथे 2.25 कप पाणी लागलं होतं ईस्ट ॲक्टिव्ह करण्यापासून ते आत्तापर्यंत. हे पाहू शकतात, 2.25 कप पाणी मी वापरलेलं आहे. या पद्धतीचा डो असावा, यापेक्षा घट्ट नको, यापेक्षा सैल नको. याला एक 10 मिनिटे चांगलं मळून घ्यायचं आहे. हवं तर किचन प्लॅटफॉर्मवर मळून घ्या किंवा मग ताटामध्ये व्यवस्थित मळा. स्ट्रेच आणि फोल्ड असं लांबसर न्यायचं, परत फोल्ड करायचं, लांब न्यायचं, फोल्ड करायचं. या पद्धतीने चमचाभर पाणी लागेल असं वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी अजून घातलं. कमीत कमी 10 ते 12 मिनटं हे चांगलं मळून घ्या, म्हणजे छान ग्लुटन फॉर्म होतं आणि आपलं पीठ व्यवस्थित मळलं जातं. पीठ जितकं व्यवस्थित मळलं जातं, पाव तितकेच लुसलुशीत होतात. छान असं 10-12 मिनटं मळून घेतलं. आता अर्धा टेबलस्पून तेल घालायचं आणि तेलामध्ये फक्त 2 मिनटं मळायचं, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत 2.5 टेबलस्पून तेल आपण इथे वापरलं आहे. छान गुळगुळीत डो झाला आहे. 2 मिनटं बाजूला काढते, कारण याच भांड्यामध्ये मी त्याला प्रूफिंगसाठीच ठेवणार आहे. तर या भांड्याला छान तेल लावून घ्यायचं, खूप नाही, फक्त ते चिकटू नये म्हणून. त्यामध्ये आपला हा गोळा ठेवायचा. गोळा ठेवताना पहा, वरतून असा प्लेन करायचा आणि खालच्या बाजूने टक करायचं किंवा बंद करून घ्यायचं, म्हणजे एअर बाहेर निघणार नाही आणि याचं प्रूफिंग छान होईल. या पद्धतीने व्यवस्थित हे बंद करायचं. उलटं करून असं बंद करण्याची गरज नाही, फक्त मी तुम्हाला दाखवते. वरतून छान गुळगुळीत झाला. अगदी थोडंसं थेंबभर तेल घालायचं, म्हणजे 2-3 थेंब, पाव टीस्पून तेल आणि अर्धा टीस्पून पाणी त्यावर लावायचं. घट्ट असं झाकण ठेवायचं आणि 2 तास गरम जागेवर ठेवायचं. किचन ओट्यावर, ग्रॅनाईटवर ठेवू नका, असं गरम जागेत ठेवा. कपाटामध्ये ठेवून द्या किंवा किचन कॅबिनेटमध्ये. 2 तासांनंतर बॅटर छान मस्त फुललेलं आहे. असं दुप्पट तिप्पट फुलल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे. 2 तासांनंतर आता आपण याचे पाव करून घेणार आहे. माझ्याकडे हे 2 मोठे टीन आहे, यामध्ये मी थोडं थोडं तेल लावते. टिश्यूने किंवा हाताने व्यवस्थित लावा, अतिसुद्धा लावू नका. तुमच्याकडे 10-12 इंचाचा एकच टीन असेल ना, तुम्ही त्यामध्ये मग करू शकतात सगळे. माझ्याकडे मोठे नव्हते म्हणून हे 2 मी वापरले. यावर थोडासा मैदा भुरभुरायचा आणि या पद्धतीने टीनला सगळीकडून लावून घ्यायचा. या प्रोसेसला ग्रीसिंग आणि डस्टिंग म्हणतात. असं केलं की पाव छान निघतात, अजिबात चिकटत वगैरे नाही. पण अति मैदाही लावू नका आणि एक्स्ट्रा झटकून घ्या. परफेक्ट असं हे पीठ 2 तासात फुलतं. यातली एअर असं पंच करून काढून टाकायची. आहा,
किती सुंदर जाळीदार बॅटर झालेलं आहे, पीठ झालेलं आहे. सगळ्या साहित्याचं प्रमाण अचूक आहे म्हणून हे पाव खूप परफेक्ट होतात. हे पीठ बाहेर काढून घेऊया. याला आता जास्त मळायचं वगैरे नाही, सरळ बाहेर काढलं, जरा पसरट केलं. याचे समान 16 गोळे मी करून घेणार आहे. 16 पाव यामध्ये छान तयार होतात. माझ्याकडे हे स्क्रॅपर आहे, याऐवजी तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा करून घेऊ शकतात. या पद्धतीने मध्यम आकाराचे, लहान केले तर 20 पाव सुद्धा होतील, पण मी जरा मोठे असे 16 पाव करते, म्हणजे वडापाव, कटवडा, लादी पाव, दाबेली कशासाठी हे आपल्याला वापरता येतात. एक गोळा घ्यायचा, त्याला खालच्या बाजूने असं फोल्ड करायचं. पहा मी कसं दाखवते व्हिडिओमध्ये ना, म्हणजे वरतून गुळगुळीत होणार, खालून सगळं आपण छान चिकटून देणार, एअर बाहेर निघणार नाही आणि पाव मस्त होईल. अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मदतीने याला छान गोलसर करायचं. ग्रीसिंग डस्टिंग केलेल्या ट्रेमध्ये हा गोळा ठेवायचा. आता सगळेच लादी पाव या पद्धतीने मी तयार करून घेते. आपलं ईस्ट छान ॲक्टिव्ह झालं, मग पीठ आपण छान मळून घेतलं, 2 तास प्रूफिंग छान झालं की पाव खूप सुंदर होतात. आता सगळेच पाव या पद्धतीने करून घेते. फक्त ट्रेमध्ये ठेवताना जरा जरा अंतर ठेवायचं, अगदी चिकटून नाही ठेवायचं, कारण हे अजून मस्त असे दुप्पट तिप्पट फुलले जातात. सगळे पाव करून घेतले, ट्रेमध्ये ठेवले. आता आपल्याला सेकंड प्रूफिंगसाठी ठेवायचं आहे 1 तासासाठी. त्याआधी काय करायचं, 4 बोटांच्या मदतीने हलकंसं प्रेस करायचं, म्हणजे पाव एकमेकांना चिकटले जातात आणि एकमेकांच्या सपोर्टने त्यांचं प्रूफिंग खूप सुंदर होतं. सेकंड प्रूफिंग फक्त खूप दाब देऊ नका, हलक्या हाताने, व्हिडिओ दाखवते तसं. दुसऱ्या ट्रेमधले सुद्धा मी तसेच करून घेतले. 2 पाव मी जरा मोठे केले ना, म्हणून फक्त 15 झालेले आहे. तुम्ही 16-17 पाव सुद्धा यामध्ये करू शकतात. आता या दोन्ही टीनवर कापड झाकायचं आहे, अजिबात हवा लागायला नको, आणि 1 तासांसाठी सेकंड प्रूफिंगसाठी परत गरम जागेवर ठेवायचं आहे. तर आज आपण पाव बेक करण्यासाठी अगारो मार्वल 48 लिटर OTG वापरणार आहोत. यासोबत आपल्याला बेक पॅन, रोटेसरी रॉड, रोटेसरी हँडल, बेक पॅन हँडल आणि ग्रिल रॅक मिळते. आता आपल्याला पाव बेक करायचे, त्यासाठी OTG प्रीहीट करायचा. कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्री सेल्सिअसला टॉप अँड बॉटम बोथ हीटिंग एलिमेंट ऑन करून 10 मिनिटांसाठी OTG प्रीहीट करायचा. कढईत करणार असाल तर तळाला मीठ घालायचं, झाकून कढई कडकडीत गरम करायची. तर इथे 1 तास सेकंड प्रूफिंग झालेलं आहे पावचं. पाव दुप्पट तिप्पट फुललेले आहे. वातावरणानुसार वेळ जरा मागे पुढे लागू शकतो. गरमीमध्ये प्रूफिंग लवकर होतं, थंडीमध्ये हळू होतं. तर दोन्हीही वेळेस बॅटर छान फुलेपर्यंत प्रूफिंग करायचं आणि मगच पुढची प्रोसेस करायची. पाव असे छान फुलले की त्यांना ब्रशने मिल्क वॉश करायचं. हलकं हलकं साधं रूम टेम्परेचरचं दूध लावायचं. याने पाव ड्राय होत नाही आणि रंग छान येतो, पण अतिसुद्धा लावू नका आणि हलक्या हाताने लावा. प्रीहीट केलेल्या OTGमध्ये पावचा ट्रे ठेवायचा आहे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हे पाव 180 डिग्री सेल्सिअसला बेक करायचे. आधीचे सेटिंग आपण केलेच होते, फक्त 15 मिनिटं यांना बेक करायचे आहे. कढईत सुद्धा करणार असाल तर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये पाव ठेवायचे आणि लो मीडियम फ्लेमवर छान असे बेक करायचे. तर इथे पाव बेक करायला ठेवून एक 5 ते 6 मिनिटं झाले की मग मध्ये जरासं उघडायचं आणि पटकन याचा ट्रे फिरवून द्यायचा. म्हणजे असं प्रत्येक 5-6 मिनिटांनी आपल्याला करायचं आहे, म्हणजे पावला एकसारखा रंग येतो. मी फक्त 2 वेळा केलं, एकदा 6 मिनिटं झाल्यावर आणि एकदा 12 मिनिटं झाल्यावर. इथे 15 मिनिटांमध्ये परफेक्ट असे लादी पाव बेक झालेले आहे. बेक झाल्यानंतर म्हणजे 15 मिनिटं झाल्यावर OTG ऑफ झाला. पावचा रंग, टेक्स्चर सगळं पाहताय किती लुसलुशीत झाले. मी पुढे दाखवणारच आहे. हा टीन काढून घेतला आणि दुसरा मी लगेच ठेवला, कारण OTG ऑलरेडी प्रीहीट आहे. यांना सुद्धा 15 मिनिटं मी बेक करेल. तोपर्यंत तुम्ही हे पाव पहा, अतिशय सुंदर झाले. गरम गरम पाववर आपल्याला बटर लावायचं. मेल्टेड असेल तर ब्रशने लावा किंवा तेलसुद्धा लावू शकतात, म्हणजे ते कडक होत नाही, सॉफ्ट राहतात आणि शाईनसुद्धा मस्त येते. झाकून 10 मिनिटं ठेवलं, जरा रूम टेम्परेचरला आले आणि किती लुसलुशीत झाले तुम्ही पाहू शकतात. मी काढून सुद्धा दाखवेल. 10 मिनिटांनंतर पाव आपण लगेच काढून घ्यायचे. आधी एजेस मोकळ्या करून घ्यायच्या. जास्त वेळही टीनमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर खालची बाजू सॉगी होऊ शकते. आहा, काय सुंदर रंग आलेला आहे आणि किती परफेक्ट लुसलुशीत हे लादी पाव झाले. मला काही बोलण्याची गरजच नाही आहे, सगळा रिझल्ट तुमच्या समोर आहे. वाफा किती सुंदर येत आहे आणि किती सुंदर हे लादी पाव झालेले आहे. जाळी परफेक्ट, स्पॉन्ज परफेक्ट आणि लुसलुशीत कमाल. दुसरा ट्रेसुद्धा आपला बेक झालेला आहे आणि हे सुद्धा सुंदर लादी पाव तयार झाले. बटर लावलं की जरा रिंकल्स येतात वरतून, ते नॅचरल आहे. मस्त असे लादी पाव झालेले आहे. एक लादी पाव मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवणार आहे. मी किती दाबते तरी परत तसाच्या तसा होतोय.
एखाद्या जाळीवर ठेवून यांना गार करायचे, कापड झाकून गार करायचे, फक्त जाळीवर ठेवा म्हणजे खालनं वाफ निघत राहते. गार झाल्यानंतर तुम्ही त्यांना क्लीन रॅपमध्ये ठेवून 3-4 दिवस वापरू शकतात. तुम्हाला कापूनसुद्धा दाखवलं, जाळी तुम्ही पाहिली, स्पॉन्ज तुम्ही पाहिला. यापेक्षा परफेक्ट रेसिपी अजून काय असणार आहे? 100% नो फेल परफेक्ट ही रेसिपी आहे. मी माझ्या बेकिंग क्लासेसमध्ये शिकलेली आहे, खूप वर्षांपासून करते. तुम्हीसुद्धा या पद्धतीने लादीपाव जरूर करा. याच्या खूप साऱ्या कमेंट्स मला येत होत्या, तर ही रेसिपी दाखवली. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.